श्री स्वामी समर्थ. तुम्ही कधी विचार केला आहे का, वडाचे झाड इतकं मोठं असताना स्वामी समर्थांनी त्याच झाडाखाली का निवास केला? इतरही झाडं होती, पण निवड मात्र त्या वडाचीच का झाली? तर ऐका, वडाचं झाड म्हणजे केवळ झाड नाही, ते आहे स्थैर्य, दीर्घ आयुष्य आणि आश्रयाचं प्रतीक. जसं वडाचं झाड आपल्या फांद्यांनी सतत वाढत राहतं, तसंच स्वामींची कृपाछत्रही भक्तावर सतत पसरलेली असते. वडाच्या झाडाखाली बसले की कसं मन शांत होतं, पण स्वामींच्या सानिध्यात गेले की जीवन स्थिर राहतं. वडाच्या मुळात जमिनीत खोलवर जातात, तसंच स्वामी आपल्या जीवनात मजबूत पाया देतात. आणखी एक गोष्ट खास आहे बरं का, वडाचं झाड कधीच कोमजत नाही, तसंच स्वामींचं अस्तित्व कधीच संपत नाही. म्हणूनच स्वामी समर्थांनी वडाचं झाड निवडलं, कारण ते त्यांच्या शक्तीचं, त्यांच्या आधाराचं जिवंत प्रतीक आहे. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. जाताना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.